नमस्कार फ्रेंड्स, मित्रांनो. आज जगामध्ये पैसे सगळेच कमवतात, पण कमवल्यानंतर करायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर जसं प्रत्येक डोमेनमध्ये एक थंब रूल असतो, तसं फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना सुद्धा एक थंब रूल असतो की तो थंब रूल जर आपण फॉलो केला तर आपल्याला लाईफमध्ये डिसिप्लिन येतं आणि सक्सेस येतो. मग तो काय आहे थंब रूल? तर पैसे कमवल्यानंतर त्याचं वर्गीकरण कसं असलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. पैसे कमवल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे महिन्याला कमवता तर त्याच्यातले वर्गीकरण असं असलं पाहिजे, 30% रक्कम ही तुम्हाला घरातल्या खर्चासाठी वापरायची. 30% रक्कम तुमचे जर काही EMIs असतील, लोन्स असतील, ते पूर्ण करायला तुम्हाला वापरायचे. 10% रक्कम तुमच्या स्वतःवर खर्च करायची, लाईफस्टाईल म्हणजे पिक्चरला जाणं, हॉटेलला जाणं वगैरे वगैरे. म्हणजे 30% रक्कम तुमची जी तुम्ही पहिली खर्च केली घर खर्चावर, 30% रक्कम तुम्ही खर्च केली तुमच्या EMI वर, 10% रक्कम खर्च केली तुमच्या स्वतःवर, 70% संपली. उरलेले 30% हे तुमचे कंपल्सरी सेव्हिंग झाले पाहिजे, बचत झाले पाहिजे. बरं, बचत कोणासाठी करायची? आपल्याला शेजाऱ्यांसाठी करायची आहे का? नाही, तर आपल्यासाठीच करायची आहे ना. मग 30% ही कंपल्सरी बचत झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. 30% बचतीमध्ये 10% रक्कम ही शॉर्ट टर्म गोल्ससाठी बचत झाली पाहिजे आणि 20% रक्कम ही लॉंग टर्म गोल्ससाठी. मग लॉंग टर्म गोल कोणते असतात? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आज 3 इव्हेंट गॅरंटेड असतात. म्हणजे इव्हेंट म्हणजे 3 ह्या गोष्टी अशा आहेत ना की याला आपण टाळू शकत नाही. कोणत्या 3 गोष्टी आहेत? ते म्हणजे पहिलं मुलांचं उच्च शिक्षण, दुसरं आहे मुलांची लग्न, आणि तिसरं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यासाठी म्हातारपणात पेन्शन. कारण जर पेन्शन असेल तरच आपण म्हातारपणातलं आयुष्य सुखात आनंदात घालवू शकतो. मग या 3 गोष्टींसाठी गॅरंटेड प्लॅनिंग असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी 20% बचत ही कंपल्सरी करणं गरजेचं आहे. 10% बचत ही तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये करायची आहे. तुम्हाला 4-5 वर्षात पैशाची गरज लागली तर तुम्ही काढू शकता, जसं FDs म्हणा, SIP म्हणा किंवा सोनं म्हणा. अशा 10% रक्कम तिथे बचत करायची आहे आणि 20% रक्कम मात्र लॉंग टर्म मध्ये करायची आहे. तरच आपलं गणित एकदम परफेक्ट चालू शकतं. तुम्हाला आर्थिक अडचण कधी येणार नाही. भले पगार 10,000 असला तरी, 10,000 पगार असेल तर तुमचे 3,000 कंपल्सरी बचत झाले पाहिजेत आणि 1,00,000 रुपये पगार असेल तर 30,000 रुपये कंपल्सरी बचत झाले पाहिजे. तर याचं संपूर्ण प्लॅनिंग LIC ऑफ इंडियामध्ये एकदम नियोजनबद्ध आम्ही करून देतो. आणि तुम्हाला जर तुमचं नियोजनबद्ध कुटुंब सुरक्षा करायची असेल तर मला निसंकोच संपर्क करा. माझं नाव संतोष खांडगे. गेल्या 15 वर्षाचा मला इन्शुरन्सचा एक्सपिरियन्स आहे आणि आतापर्यंत 2,000 कुटुंब आपण सुरक्षित केलेली आहेत आणि ह्या वर्षामध्ये 10,000 कुटुंब सुरक्षेकडे आपली वाटचाल चालू आहे. तर निसंकोच कॉल करा. तुमचंही प्लॅनिंग मी खूप चांगल्या प्रकारे करून देईल. थँक्यू सो मच.